ज्या पद्धतीने हे वातावरण महाराष्ट्रामध्ये धुसमुसतंय त्याला कोण हवा देत आहे हे देवेंद्रजींना एकदा विचारलं पाहिजे। केंद्र सरकारने ते सत्तेत आहेत, ते माझे शत्रू नाहीत। तर स्पीकर कडून लोकसभेचे असं उत्तर आलं की राज्य सरकारने आमच्याकडे हा प्रस्ताव पाठवला नाही। मग एकाला एक एकाला दुसरा नाही असं का करता? राज्य सरकारचं मिनिस्टरने येऊ नये हा भेदभाव कशासाठी? कशामुळे? या व्यक्तीची साधी दखल घेऊ नये। धनगर समाज सुसंस्कृती आहे आणि आक्रमकी आहे। त्यांच्याकडे अहिल्यादेवींची शालीनता, सुसंस्कृतपणा आणि राजे मल्हारराव होळकरांचा बाण आहे, हे राज्यकर्त्यांनी विसरू नये। चांगल्या माणसाला वनवासात पाठवायचं नाही, त्याला गादीवर बसवायचे, असले धंदे बंद करावे हा माझा देवेंद्रजींना सल्ला। नमस्कार, मी संतोष साबळे, आपण पाहतात लेट्सअप। आज जालन्यामध्ये धनगर समाजाचा विराट मोर्चा होता आणि धनगर समाजाचे विविध पक्षाचे नेते, राजघराण्याचे वंशज आपण या मोर्चामध्ये पाहिलेत। अशातच माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्ष शरद पवार गट सक्षनाताई सलगर आहे। ताई, काय सांगाल तुम्ही ह्या मोर्चाबद्दल आणि धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दल? माझं असं मत आहे की राज्यकर्त्यांनी ही गोष्ट गंभीर घेतली पाहिजे। खरं तर मला दुःख होतं हे सांगताना, मी मराठवाड्याचीच आहे, धाराशिवचीच आहे आणि हे सगळं जिल्हे माझ्या जवळचेच आहेत। मराठवाडा एक वेगळं टेरिटरी आहे की काय मला अलीकडे वाटायला लागलंय, कारण ज्या पद्धतीने हे वातावरण महाराष्ट्रामध्ये धुसमुसतंय त्याला कोण हवा देत आहे हे देवेंद्रजींना एकदा विचारलं पाहिजे। केंद्र सरकारने ते सत्तेत आहेत, ते माझे शत्रू नाहीत। मायबाप सरकार आहेत म्हणून त्यांना विचारतोय, दुसरे कोणी असते तर त्यांनाही विचारलंच असतं। माझं असं मत आहे की जो धनगर समाज गेली 70-75 वर्ष म्हणतोय की आमची एसटीची अंमलबजावणी मान्य करा, आम्हाला नव्यानं आरक्षण घालू नका, आमची एसटीची जी अंमलबजावणी आहे ती तुम्ही पूर्ण करा, हे प्रस्ताव महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारकडे का नाही पाठवत आहे? मध्यंतरी खूप सारे खासदारांनी, म्हणजे मी विशाल पाटलांचं नाव घेईन, सुप्रियाजी सुळेंचं नाव घेईन, त्या ठिकाणी मध्यंतरी त्या शिवसेनेच्या काही आमदारांनी, खासदारांनी प्रश्न मांडला, तर स्पीकर कडून लोकसभेचे असं उत्तर आलं की राज्य सरकारने आमच्याकडे हा प्रस्ताव पाठवला नाही। मग एकाला एक एकाला दुसरा नाही असं का करता? तुम्ही राज्य सरकार सगळ्यांचं आहे ना, सगळ्यांना सारखं वागवा ना। चौथीची ट्रीटमेंट धनगर समाजाला कशासाठी आहे हा माझा सवाल आहे। आणि जे दीपक भाऊ बोराडे एक सामान्य धनगर समाजाचा तरुण आहेत, ते कुठल्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नाहीत, आम्ही तरी राजकीय करण्यातले कार्यकर्ते आहेत, ते मी काय लपवणार नाही, परंतु ते अतिशय निष्प्रह वृत्तीने, त्यागी वृत्तीने ते माणूस उपोषण करतायत। राज्य सरकारचं मिनिस्टरने येऊ नये हा भेदभाव कशासाठी? कशामुळे? या व्यक्तीची साधी दखल घेऊ नये। माझं असं मत आहे, राज्यकर्ते जे आहेत सवतीच्या भूमिकेमध्ये आहेत, ते कैकई झालेत की काय, आणि मंत्रा कोण कान भरते हे जरा बघितलं पाहिजे आणि योग्य जाब या राज्यकर्त्यांना विचारलं पाहिजे। धनगर समाज सुसंस्कृती आहे आणि आक्रमकी आहे। त्यांच्याकडे अहिल्यादेवींची शालीनता, सुसंस्कृतपणा आणि राजे मल्हारराव होळकरांचा बाण आहे, हे राज्यकर्त्यांनी विसरू नये। आणि म्हणून दीपक भाऊ बोराडेंना मी समर्थन, पाठिंबा आणि सामील होण्यासाठी, मी समर्थन द्या एवढी मी मोठी नाही, मी साधी कार्यकर्ता आहे, मी या लढ्यात सहभागी व्हायला आले। तमाम धनगर समाजाच्या माझे जे बांधव इथं आज आलेले आहेत त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही मोर्चात आलेलो आहोत। आम्ही पाठिंबा देतो, नुसती पाठिंबा नाही, येणाऱ्या काळामध्ये जर धनगर समाज आक्रमक झाला, रस्त्यावर उतरला, तर याची पूर्णपणे नैतिक जबाबदारी ही राज्य सरकार आणि केंद्र सरकारची असेल। आज इथं आमचे बंधू माननीय होळकर महाराज इथं आलेले आहेत, तर मला असं वाटतं त्यांनी चांगल्या पद्धतीने ते संबोधन केलं, दीपक भाऊंनी सगळ्यांना केलं। जनता ही सामान्य माणसाच्या भावना चांगल्या असतील, त्यांना असं वाटतं की दीपक भाऊ आमचा प्रतिनिधित्व करतोय। जे दऱ्याखोऱ्यातले धनगर आहेत, जे पठारावरचे आहेत, जे मेंढ्या चारतायत, ते आज लोक आहेत। चौहू बाजूनी जालना एकदम पिवळं झालेलं आहे, पिवळं वादळ आलंय की काय असं वाटतं। तर हा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि मल्हारराव होळकरांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्राची गरिमा सगळ्यांनी जपली पाहिजे आणि राज्यकर्त्यांनी सगळ्यांना सारखा न्याय दिला पाहिजे। त्यांनी कैकई होऊ नये, चांगल्या माणसाला वनवासात पाठवायचं नाही, त्याला गादीवर बसवायचे, असले धंदे बंद करावे हा माझा देवेंद्रजींना सल्ला आहे। ताई, तुम्ही राजकीय पक्षाचं नेतृत्व करता, तुम्ही आता सांगितलं, पण इतक्या याच्या अगोदर राष्ट्रवादी शरद पवार साहेबांची सत्ता होती, तेव्हाही त्यांनी धनगर समाजाचं आरक्षण दिलं नाही, त्याच्याबद्दल काय सांगाल? पूर्वीपासून खूप दिवसापासून धनगर समाजाची व्यथा आहे, तर त्यांनी तो विषय हाताळला नाही त्यावेळेस। मी आपल्याला सांगू इच्छिते, हे मी बिलकुल अमान्य नाही करणार की केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये माननीय पवार साहेब असतील, युपीए गव्हर्नमेंट असेल, जे सोनिया गांधी त्याच्या चेअरपर्सन होता, 2004 ते 2014 केंद्रामध्ये सत्ता होती, त्याही अगोदर सत्ता होती, परंतु सत्ता सातत्याने आलटून पालटून सर्वांची होती। आणि एसटीची अंमलबजावणीसाठी कदाचित केंद्र सरकारने जी पावलं उचलायला हवी होती
ती उचलली नाहीत. आणि ह्याच्यासाठी मी कोणालाही असं म्हणणार नाही की हे दोषी आहेत आणि हे दोषी नाही आहेत. माझं असं मत आहे की धनगर समाजाची अंमलबजावणीसाठी सगळ्या पक्षांनी, सर्व पक्षांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. आज मी तो कुठल्या पक्षाला नावं ठेवायला आलेलं नाही किंवा कोणाला टार्गेट करायला आलेलं नाही. कोणीही सरकार मायबाप असेल, तुम्ही आम्हाला आरक्षण द्या, ही आमची मागणी आहे. याच्यानंतर दीपक भाऊंनी जो निर्णय लढा उभा केलेला आहे, त्याच्यानंतर त्यांचे जे निर्णय आहेत त्याच्यासोबत तुम्ही राहाल? दीपक भाऊंनीही धनगर समाजाला एसटी मध्ये आरक्षण द्या, ही त्यांची मागणी आहे. मला वाटतं ही 100% रास्त मागणी आहे आणि ह्या मागणीला माझा भविष्यात सुद्धा पाठिंबा आहे. तर ह्या होत्या सक्षनाताई सलगर, ज्यांनी आपले मत व्यक्त केले. मी लेट्सअप मराठीसाठी संतोष साबळे, जालना.